सिद्धार्थाचे वडील राजा शुद्धोधन यांना नेहमी काळजी वाटायची की सिद्धार्थ संन्यासी होईल, म्हणून त्यांनी सिद्धार्थाला संसारात रमवण्यासाठी एका भव्य समारंभाचं आयोजन केलं. शाक्य वंशातील सर्वात सुंदर आणि गुणवान कन्यांना राजवाड्यात पाचारण करण्यात आलं होतं, जेणेकरून सिद्धार्थ स्वतः आपल्यासाठी जीवनसाथी निवडू शकेल. राजवाड्यात एक मोठा उत्सव होता. सर्व कन्या एका पाठोपाठ एक येत होत्या आणि सिद्धार्थ त्यांना मौल्यवान दागिने आणि भेटवस्तू देत होते. सिद्धार्थ अत्यंत शांत आणि निर्विकारपणे हे सर्व करत होते. अनेक सुंदर कन्या आल्या, भेटवस्तू घेतल्या आणि त्यांच्या रूपाने मोहित होऊन परतल्या. अखेर जेव्हा सर्व भेटवस्तू संपल्या तेव्हा तिथे यशोधरा प्रवेश करती झाली. यशोधरा जी राजा सुपुबुद्ध यांची कन्या होती. यशोधरा जेव्हा सिद्धार्थासमोर आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आणि आत्मविश्वास होता. ती इतर कन्यांसारखी लाजत उभी राहिली नाही. तिने स्मितहास्य करत सिद्धार्थाला विचारलं, राजकुमारा, सर्वांना काही ना काही भेट मिळाली, मग माझ्यासाठी काहीच शिल्लक नाही का? सिद्धार्थ तिच्याकडे पाहतच राहिले. तिचे सौंदर्य केवळ बाह्य नव्हते, तर तिच्या डोळ्यात एक प्रकारची प्रगल्भता होती. सिद्धार्थ हसून म्हणाले, भेटवस्तू तर संपल्या आहेत, पण माझ्याकडे देण्यासारखं अजून एक काहीतरी आहे. असे म्हणत सिद्धार्थांनी आपल्या गळ्यातील मौल्यवान रत्नांचा हार काढला आणि तो यशोधरेच्या हाती दिला. त्या क्षणी दोघांच्या नजरा भिडल्या आणि एका निशब्द संवादातून त्यांनी एकमेकांना स्वीकारले. सिद्धार्थ आणि यशोधरा यांची भेट ही केवळ आकर्षणाची नव्हती. यशोधरा ही एक अशी स्त्री होती जिने नंतरच्या काळात सिद्धार्थाच्या महाभिनिष्क्रमण म्हणजेच त्यागाचे महत्त्व समजून घेतले आणि स्वतःही अत्यंत साधेपणाने जीवन जगले. यशोधरा ही सिद्धार्थांच्या जीवनातील केवळ पत्नी नव्हती, तर ती त्यांच्या धम्म मार्गातील पहिली आधारस्तंभ होती. त्यांच्या भेटीपासूनच त्यांच्यातील सुसंवाद इतका दृढ होता की पुढे जेव्हा सिद्धार्थांनी गृहत्याग केला तेव्हा यशोधरेने त्यांना विरोध न करता स्वतःसुद्धा राजवाड्यात संन्यासिनीसारखे जीवन जगले. सिद्धार्थ हे शांत आणि चिंतनशील स्वभावाचे होते, तर यशोधरा तितकीच संयमी आणि विचारी. एका राजाला आपला वारस हवा होता, पण या भेटीने जगाला असा एक जोडीदार दिला ज्याने सिद्धार्थांच्या महान कार्यात, त्यांच्या बुद्ध होण्याच्या प्रक्रियेत अप्रत्यक्षपणे साथ दिली. जेव्हा सिद्धार्थाने आपल्या गळ्यातील हार यशोधरेला दिला तेव्हा तो केवळ एक दागिना नव्हता, तर तो सर्वोच्च सन्मानाचं प्रतीक होता. त्यांनी हे सिद्ध केले की प्रेम मागून मिळत नाही, तर ते एकमेकांच्या गुणांचा आदर करून निर्माण होतं. ही भेट केवळ एका विवाहाची सुरुवात नव्हती, तर ती बोधिसत्वाला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी लागणाऱ्या एका खंबीर साथीदाराची निवड होती. नमो बुद्धाय.